मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। राज्यातल्या आजच्या एका ज्वलंत विषयाने हा विषय आहे राज्यातल्या मशिदींवरच्या भोंग्यांचा। राज ठाकरे यांनी 3 तारखेचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता सरकारी पातळीवर सुद्धा याची गंभीरपणे दखल घेण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात आज एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर राज्यातल्या भोंग्यांवर आता सरकारने वचा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात 1.5 तास बैठक झाली। या बैठकीत भोंग्यांसंदर्भात परवानगी घेणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। गृहमंत्र्यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलंय। सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घेणं आता बंधनकारक असणार आहे। तर दुसरीकडे गृहमंत्री पोलीस महासंचालक आणि सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत। त्यामुळे राज्यातला अतिशय संवेदनशील बनलेला हा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे, ज्याच्यावरून राजकारण तापलेलं आहे। आणि आता राज्य सरकारने सुद्धा राज ठाकरे यांनी दिलेल्या 3 तारखेच्या अल्टिमेटमच्या आधीच कारवाईला सुरुवात केली आहे। राज्यातल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण हा आता टिपेला पोहोचतंय, कारण राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती टीका टिप्पणी होतीये। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात आज झालेल्या बैठकीच्या नंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी किंवा या संपूर्ण मुद्द्यावरती एक प्रकारे वाद होऊ नये, वाद टाळला जावा याच्यासाठी सुद्धा प्रयत्नांची शर्थ सुरू झाली आहे। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आवाज चढवला, त्यानंतर त्यांनी पुण्यात जाऊन महाआरती केली। परिणामी इतर राजकीय पक्षांनाही हातात आरतीचं ताट घ्यावं लागलं। तर दुसरीकडे लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली। ठरवतील उद्याच्या 1-2 दिवसांमध्ये आणि याच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यासाठी मुंबईसह एक नोटिफिकेशन त्याच्यामध्ये काढलं जाईल आणि त्याच्यातून गाईडलाईन सगळ्यांच्यासाठी प्रसारित केल्या जातील। लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून राज्यातली शांतता धोक्यात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून पावलं टाकली जात आहेत। सर्व धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकरसाठी परवानगी आवश्यक असणार आहे। तसंच अजान सुरू असताना 100 मीटर अंतरावर लाऊडस्पीकर लावता येणार नाही, असं नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलंय। तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी कारवाईचा सुद्धा इशारा दिलाय। 100 मीटर की दूरी जो मस्जिद की है उसके अंतर्गत कोई भी जो है वो कोई भी भजन या हनुमान चालीसा या दूसरे वाद्य बजा करके वहाँ पर सामाजिक जो धार्मिक टेढ़ है, जो सामाजिक प्रॉब्लम है, वो नहीं निर्माण कर सकते हैं, ऐसा आदेश जारी किया है। मी आपल्याला फक्त आज एवढेच म्हणणार की जे काही नियम आणि कायद्याची तरतूद आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका बदलणार नसल्याचं सांगत हनुमान चालीसा लावणारच असं स्पष्ट केलंय। कोर्टानं दिलेल्या डेसिबलच्या मर्यादांचं पालन करू, मात्र भोंगे उतरवणार नाही अशी भूमिका बडी दरगाह मशिदीच्या विश्वस्तांनी दिली। या 3 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे जर उतरले नाही तर जितक्या आवाजात मशिदींवरती भोंगे वाजतील त्याच्या दुप्पट आवाजामध्ये हनुमान चालीसा तिथं लावली जाईल आणि यावरती आम्ही ठाम आहोत। मग ते आम्ही 100 मीटर वगैरे याचा आमच्यासाठी काही विषय नसणार आहे। मस्जिदी समोर लावणार म्हणजे लावणार। उद्या आम्ही जाऊ आणि त्यांना देऊ की आम्ही सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहे त्याचं पालन करणार आहोत आणि आमची मशिदीचे जे भोंगे जे 65 डेसिबल जी मर्यादा ठेवलेली आहे त्याचे आतच आम्ही अजान देऊ। भोंग्यांसाठी समान नियम असतील तर आंदोलन होणार नाही असं मत प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलंय। तर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली आहे। सरकारनंच राज्यस्तरीय धोरण म्हणून या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, नाहीतर त्या शहरात त्या जिल्ह्यात त्या ठिकाणी वाद निर्माण होईल आणि पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही झाला, पण महाराष्ट्राच्या सक्षम सरकारने हा तेढ निर्माण होऊ दिला नाही। पण आमचं काँग्रेसचं आता भूमिका स्पष्ट आहे की अशा तेढ निर्माण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून शासन झालं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे।
शिवसेनेनं भोंग्याच्या मुद्द्यावरून भूमिका स्पष्ट केली. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत, त्यामुळे सगळ्यांनी कोर्टाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय. जे नियम आहे ते नियम हिंदूंकरता की असो किंवा मुसलमानांकरता असो सगळ्यांनी पाळले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल येत आहेत, त्या पद्धतीने सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागणारा आपण सगळेजण आहोत. आवाजासाठी असलेली डेसिबलची मर्यादा पाळण्याच्या मुद्द्यावर एकमत होताना दिसू लागलंय. ही नक्की समाधानाची बाब आहे. त्यामुळे आता राजकीय आवाजावर विवेकाची मर्यादा आली तर हा वाद निवळेल यात शंका नाही. नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान मशिदींवरच्या भोंग्यांना आता राज्य सरकारनं पोलिसांनी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. पोलिसांनी ही परवानगी द्यावी असं रजा अकादमीच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांनी ही विनंती केलेली आहे. कारण आजच राज्य सरकारनं सांगितलं की यापुढे कुणालाही भोंगे बसवायचे असतील तर त्याची रीतसर परवानगी घ्यावी लागेल. पण ही परवानगी दिली जावी अशी मागणी आता रजा अकादमीकडून करण्यात आली. आपके पास अगर कोई मस्जिद में लाउड स्पीकर की इजाज़त के लिए आए तो आप उसको इजाज़त दें और बम्बई की तमाम पुलिस स्टेशनों को ये हिदायत जारी कर दें कि जिन मस्जिदों के ट्रस्टियान जिनके पास परमिशन नहीं है लाउड स्पीकर के इस्तेमाल का और वो पुलिस स्टेशन आए तो फौरी तौर पर उनको उसकी इजाज़त दी जाए कि वो कानून के मुताबिक उस पर अमल कर सकें. अजान में ज़्यादा वक्त नहीं, सिर्फ ज़्यादा से ज़्यादा 3 मिनट लगता है. राज ठाकरे यांना धमकी देणारे मुंबऱ्यातल्या PFI संघटनेचे प्रमुख अब्दुल मतीन शेख 2 दिवसापासून फरार होते. शेख यांना ठाणे न्यायालयानं आज जामीन मंजूर केलेला आहे. 15,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलाय. गेले 2 दिवस मुंब्रा पोलीस मतानींचा शोध घेत होते. अखेर फरार असलेल्या मतानी यांनी स्वतः कोर्टात धाव घेत जामीन मंजूर करून घेतला. अखेर शेखानी यांना हा जामीन मंजूर झालेला आहे. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यांचं समर्थन केलेलं आहे राज ठाकरेंचं. राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे बेकायदेशीर भोंग्यांबद्दल बोलले आहेत, कायदेशीर नाही. मग त्यांनी सांगितलं कायदेशीर कारवाई करा. चुकीचं काय? त्या जाती घडेल, हे घडेल, सांभाळा तुम्ही. आम्ही कायद्याचं राज्य आणा म्हणतो. चुकलं काय? कायद्याचं राज्य आणावं. लोकांना त्रास होत असेल तर तुम्ही थांबवलं पाहिजे, ते कारवाई करायला पाहिजे. राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांना आता धमक्या यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळेच राज ठाकरे यांना आधी धमकीचा फोन आला. सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या बद्दलच्या धमक्या आल्या. त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ केली जाऊ शकते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमक्यांचे फोन आणि मेसेज येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मशिदींवरचे भोंगे काढण्यासंदर्भात उघडपणे आक्रमक भूमिका घेतल्यानं राज यांना धमक्या येत असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे राज ठाकरे हे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्याकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. तसंच राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना केंद्र सरकारकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक धमकीचा फोन आला. त्यानंतर काही मेसेज सुद्धा आले आणि त्या अनुषंगाने आता त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा पावलं उचलली जात आहेत. राज ठाकरे यांना मशिदींवरच्या भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला. त्यांच्या या मुद्द्यावरून त्यांना धमकीचे फोन आल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. त्याचबरोबर राज ठाकरे यांना Z+ सुरक्षा दर्जा द्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्येमध्ये जाणार आहेत। 1 तारखेला औरंगाबादमध्ये त्यांची सभा होणार आहे आणि त्याच्या तारखा जाहीर झाल्यानंतर 5 मे रोजी 5 जून रोजी राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत। त्यापूर्वी केंद्र सरकारकडून राज ठाकरेंना विशेष सुरक्षा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका यामुळे राज्यासह देशभरात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलंय। त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना केंद्र सरकार विशेष अशी सुरक्षा देणार असल्याचं सुद्धा समोर येत आहे। धमक्या काय येतात ते काय तुम्हाला कल्पना? धमके देणारे तर हे वाईटच धमकी देत असतात, ती चांगली थोडी धमकी असते। त्याच्यामुळे ठार मारण्याची धमकी येत असते हमेशा। त्याच्यामुळे ते ठीक आहे, जे काय असतं ते ज्याला धमकी द्यायची तो धमकी देत असतो, पण काळजी घेणं आपलं काम आहे। आम्ही तर आमची काळजी घेऊ सगळे म्हणून त्यांची, परंतु त्याच्यासोबत राज्य सरकारने सुद्धा काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं, पूर्वी फेब्रुवारी महिन्यात दिलंही होतं, असंही पुन्हा पत्र देणार आहे मी। आणि तेवढंच नव्हे, राज्य सरकारच्या विनंतीसोबत मी केंद्र सरकारचे गृहमंत्री जे आहेत त्यांनाही विनंती करणार आहे की आपण सुद्धा सन्माननीय राज ठाकरे साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सिक्युरिटी द्यावी। असं की ते अयोध्येला जाणार आहेत का ते अमृतसरला जाणार आहेत त्याच्याशी मला काय करायचं? त्यांना कुठली सुरक्षा देणार आहेत? त्यांना फार मोसाद चिमू द्या, अमेरिकेचा कुठली एजन्सी CIA त्याची म्हणून द्या, मला काय करायचं त्याची? हेच इश्यूचा नॉन इश्यू पुढे नेणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या संदर्भात भूमिका घेतल्याच्या नंतर आता त्यांनी उद्या एक महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे मनसेच्या सर्व नेत्यांची। या बैठकीला महत्त्वाच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पक्षातले नेते, सरचिटणीस, विभागाध्यक्षांना बैठकीसाठी बोलवण्यात आले। या बैठकीत 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणारी सभा तसंच मशिदीच्या भोंग्यांसाठी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवरती मंथन होण्याची शक्यता आहे। तर राज ठाकरे यांनी कालच घोषणा केली की ते औरंगाबादमध्ये जाणार आहेत। औरंगाबादमध्ये जाऊन ते आपली पुढची भूमिका मांडणार आहेत। तर जूनमध्ये ते अयोध्येला जाणार आहेत। राज ठाकरेंच्या या 2 घोषणांच्या नंतर स्वाभाविकपणे त्यांच्या एकूण भूमिकेच्या बद्दलची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या रंगलेली आहे। राज्य सरकार एका बाजूला भोंग्यांच्या संदर्भात कारवाई करायला सुरुवात करत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा गंभीर बनलेला आहे। या पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा कवच मिळू शकतं, पण राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। औरंगाबादमध्ये सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा मनसेचा प्रयत्न असणार आहे। दरम्यान भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण हे दिवसागणिक जास्त तापत चाललेलं आहे। या सगळ्यामध्ये आता इतर राजकीय पक्ष सुद्धा उडी घेत आहेत आणि आपापली भूमिका मांडतायत। पुण्यातून पुन्हा एकदा त्यांनी एक प्रकारे 3 मेचा जो अल्टिमेटम दिला त्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार त्यांनी केला। राजकीय आता नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया उमटतायत। भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली आहे। ज्या गोष्टी आपल्या समाजात गुण्यागोविंदानं नांदत होत्या त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी असल्याचं प्रीतम मुंडे म्हणाले। सरकारचं कामाविषयी मी सन्माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं खरंच मनापासून कौतुक करते की त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळलेला आहे। राजकीय मंचावरती येऊन एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय हे वेगळे असतात। धर्माधर्मामध्ये दुही निर्माण होते हे निश्चितच निराशाजनक आहे। त्यामुळे ह्याच्यात कोणाविषयी बोलण्याचं काही कारण नाही, पण ज्या गोष्टी आधी गुण्यागोविंदांनी आपल्या समाजात नांदत होत्या त्याच्यामध्ये अचानक ही आलेली विषमता ही निश्चितच अस्वस्थ करणारी आहे। दरम्यान सामाजिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवरती टीका केलेली आहे। ताशेरे ओढलेत। राज्याची एकात्मता धोक्यात आणण्याचा प्रयत्न असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार धोकादायक आहे। राज्याची एकता एकात्मता ही
धोक्यात आणण्यासंदर्भातले काही गोष्टी घडत आहेत. अनेक ठिकाणी दंगलीही घडत आहेत. त्या निमित्ताने मला वाटतं ही धोकादायक बाब आहे. राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्याच्या नंतर शिवसेना अस्वस्थ आहे. ती अस्वस्थता जाणवतीये. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावलाय. औरंगाबादमध्ये सभा घेतल्यानं काहीही फरक पडणार नसून मराठवाड्याची जनता शिवसेनेच्या पाठीशी असल्याचं राऊत म्हणाले. इसमें कोविड के कारण हम लोग वहाँ नहीं जा पाए, तो रामलला का दर्शन करना हमारा कर्तव्य है. वहाँ और भी कुछ हमने काम निकाले हैं, खास करके यात्री निवास का काम है. मुख्यमंत्री ने घोषणा की थी उस वक्त, उस बारे में अगर हम कुछ कर सकते हैं तो उस बारे में हम जाकर वहाँ सोच लेंगे. बहुत से काम है वहाँ. अयोध्या प्रभु श्री राम का आशीर्वाद हमेशा शिवसेना को मिला, और इसलिए कि हमारा मन साफ है. हम जो भी करते हैं राजनीतिक फायदे तोटे के लिए नहीं करते हैं, हम श्रद्धा के नाते करते हैं. मराठवाड़ा की जनता, खास करके संभाजीनगर की जनता है जो है, हमेशा शिवसेना को समर्थन देते आई है. बाला साहब ठाकरे जी को अपना नेता मानते आई है. तो अगर किसी को वहाँ सभा लेना है, क्या करना है, तो उनकी मर्जी है. इस देश में लोकतंत्र है. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रातलं एक असं गाव आहे ज्या गावाने भोंगे मुक्त होण्याचा निर्णय स्वखुशीनं घेतला. नांदेड जिल्ह्यातलं हे गाव आहे आणि या गावानं सर्वांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतला. बारड ग्रामपंचायतीत 5 वर्षापासून सर्व प्रार्थना स्थळावरचे भोंगे काढून टाकण्यात आले. गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. गावकरी याबद्दल कौतुक करतायत आणि त्यामुळे धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांच्या राजकारणापासून बारड गाव तरी सध्या अलिप्त आहे. कारण या गावात कुठल्याही प्रार्थना स्थळावरती भोंगे नाहीत आणि त्यामुळे इथल्या नागरिकांना त्याचा कुठलाही त्रास होत नाही. भोंगाबंदीचं जे हे सुरू झालंय वादळ, त्यावेळेला माझ्या एक या गावचा उपसरपंच आहे नात्याने, या देशाचा एक नागरिक आहे नात्याने सर्व जाती धर्माच्या लोकांनी व प्रशासनाने विशेष दखल घेऊन जर एक सामाजिक सलोखा, जर एकमेकाचे समन्वय साधून जर हा प्रत्येक गावामध्ये जर हे धार्मिक स्थळावरील जे काही आपल्या ध्वनी प्रदूषणाचं व सामाजिक तणाव निर्माण होण्याचं जे आता जी स्पर्धा लागलेली आहे, ते जर एकोप्यानं बसून जर हा जर निर्णय घेतला, सर्व जाती समाजाच्या लोकांना एका जागी बोलून सर्व धर्माच्या धार्मिक स्थळावरली भोंगे बंद करून निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाला 5 वर्ष आज पूर्ण झाले. त्या पद्धतीने आज कोणत्याही धार्मिक स्थळावर, बौद्ध असो किंवा जैन धर्म असो किंवा हिंदू धर्म असो, कोणते मंदिरावर असो किंवा या मस्जिदीवर असो, भोंगे त्याच्यावर काढून टाकण्यात आले. खरंच या गावाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण सर्वसामान्यांना होणाऱ्या ध्वनी प्रदूषणातून या गावानं स्वतःहून ऐक्यानं आपली मुक्तता करून घेतलेली आहे. यानंतरची बातमी मुंबईतली आहे. संघर्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला संपत नाहीये, उलट तो अधिक टोकदार बनतोय. त्याचं झालंय असं की या दोघांमध्ये पुन्हा एकदा हातोडा नाट्याचा नवा अंक सुरू झालाय. मुंबई महापालिका नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा टाकण्याच्या तयारीत आहे. राणेच्या बंगल्यावरील बांधकाम नियमित करण्याचा अर्ज फेटाळण्यात आलाय. बांधकाम नियमिततेची योग्य कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. 15 दिवसानंतर योग्य कागदपत्र सादर न झाल्यास महापालिका कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांचा जुहूच्या अधीश बंगला प्रकरणात अलीकडे हायकोर्टाकडून कुठलीही कारवाई न करण्याचा दिलासा राणेंना मिळाला होता. पण मुंबई महापालिकेने राणेंच्या बंगल्याची बांधकाम अनियमिततेचा अर्ज हा नामंजूर केलाय. आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत. दादा, काय सांगाल, आधीच या तुमच्या निवासस्थानासंदर्भात तुम्ही जो महापालिकेला अर्ज केला होता तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. तुम्हाला आता 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.
एक तर तुम्हाला सांगेन, मी घराच्या कारवाईबद्दल कुठल्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. पण आता तुम्ही आलात बोलता म्हणून एक सांगेन, अशा बरेच नोटीस झाल्या. माझ्या घरात 3 नोटीस दिल्या. एक स्वतःहून CRGची नोटीस विड्रॉ केली सरकारने. आणि आम्ही सगळ्या नोटिसांना उत्तर रितसर कायदेशीर दिलेलं आहे. कोर्टाने त्याला सगळ्यांना स्थगिती दिली आहे, स्थगित दिली. कोर्टावर आमचा विश्वास आहे. हे सुडाने चाललेलं आहे, जलसीपणा. आमचं मराठी माणसाचं घर या माणसाला बघवत नाही, पावत नाही. स्वतःच्या बेकायदेशीर बांधकाम दोन्ही पार्ट 1 पार्ट 2 मध्ये आहे ना, आज ना उद्या त्याचा पण सर्वे होईल हा सर्वे. एवढे बेकायदेशीर बांधकाम मुंबईत आहेत. आमच्या कमिशनरना दिसत नाही, चैन साहेबांना. त्यांना टेंडरच दिसतात, त्यांची मालमत्ता त्यांना दिसत नाही. त्या आम्हाला दिसते, आमची यादी आहे आमच्याकडे. आणि म्हणून सुडाने आकसाने केलेली कारवाई आहे, यांना मागात पडेल. मी अशा बांधकामांकडे जाऊन दाखवेन, मी स्वतः जाईन. हे बघा, हे मोजा, ह्या नेत्याचं घर आहे, याने बांधलेलं आहे. शिवसेना नेते सैनिकांपर्यंत जाणार नाही, आमदारांपर्यंत नाही. आताचे मंत्री आणि काय पुढे मोरके आहेत ते, आणि मातोश्री. धन्यवाद दादा, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बातचीत केल्यासंदर्भात. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत तुमच्या गावची, तुमच्या जिल्ह्यातली बित्तम बातमी, अगदी सुपरफास्ट, मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये.